विरोधकांनी शहांचा राजीनामा मागणं म्हणजे राजकारण आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। जंतर मंतरवर आंदोलन न करता पंतप्रधानांचा घराबाहेर आंदोलन करणं हे षडयंत्र असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। अमित भाईंचा राजीनामा मागणं म्हणजे हे केवळ राजकारण आहे, कारण अमित भाईंनी नक्षलवाद संपवला म्हणून राजीनामा मागताय। अमित भाईंनी 370 कलम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली हटवलं म्हणून राजीनामा मागताय। नक्षलवादाच्या वर 370 वर आणि या देशातल्या दहशतवादावर। त्यामुळे त्यांनी देशभक्ती काय ही दुसऱ्यांनी त्यांना शिकवण्याची आवश्यकता नाहीये। पक्ष हा वारसा हक्काने मिळत नसतो। सुप्रीम कोर्टातील सुनावणीवरून रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। वारसा हक्काने फक्त मालमत्ता मिळते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, TV 9च्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला, पक्ष हा वारसा हक्काने जात नसतो। वारसा हक्कानं तुमची मालमत्ता जाते। उद्धवजींनी काँग्रेस साथ पकडली त्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा आणि त्यांचा वैचारिक संबंध संपला। वैचारिक म्हणतोय, विचारांचा विषय संपला त्या दिवशी। शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचा विषय हा त्या दिवशी संपला ज्या दिवशी उद्धवजी काँग्रेससोबत गेले। विनायक राऊतांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। सून गिरिजा राऊत प्रकरणामध्ये विनायक राऊतांसह 6 जणांना जामीन मंजूर करण्यात आला। विनायक राऊतांना ठाणे सत्र न्यायालयाचा दिलासा पाहायला मिळतोय। गिरिजा राऊतांचे वकील सागर कदम यांची निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे। जे काही कोणी काय केलं, गोल केलं त्याच्यावर मी जात नाही आहे, पण वी आर इनोसेंट। काही कंडिशन नक्कीच असणार, जसं काय की मुंबईच्या बाहेर नाही जायचं, बाकी त्या समोरच्या लोकांना भेटायचं नाही वगैरे वगैरे असे कंडिशन जनरली असतात। पण मेहरबान कोर्टाने काहीतरी दुसरा पण कंडिशन टाकला असेल तर ते सर्व कंडिशन आम्ही पूर्णपणे फॉलो करणार।